पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला या फडणवीसांच्या सागर बंगल्यावर पोहोचलेल्या आहेत। निकाल वाचनास तासभर शिल्लक असताना आता एकीकडे राजकीय घडामोडी घडतायत। मंदिरांमध्ये अनेक राजकीय नेते या ठिकाणी आशीर्वाद घेण्याकरता पोहोचलेले आहेत, तर दुसरीकडे कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने देखील हालचालींना वेग आलेला आहे। पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला आता फडणवीसांच्या सागर बंगल्यावर पोहोचलेल्या आहेत। बरोबर 4:30 वाजता तासभर शिल्लक आहे। 4:30 वाजता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे निकाल वाचनास सुरुवात करतील आणि निकाल वाचल्यानंतर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये आणि याकरता म्हणून विशेष खबरदारी ही बाळगली जाते आणि याकरता म्हणून राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला या आता फडणवीसांच्या सागर बंगल्यावर पोहोचलेल्या आहेत। या सगळ्या संदर्भात सागर बंगल्यावर चर्चा सुद्धा होईल। या घडीची ही महत्त्वाची बातमी। एकीकडे सुषमा अंधारे म्हणतात की अजितदादा यांचा राज्याभिषेक होऊ शकतो, त्यामुळे नेमकं काय घडणार आहे 4:30 नंतर याकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे आणि त्याच अनुषंगानं आता पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला देखील सागर बंगल्यावर पोहोचलेले आहेत। सागर बंगल्यावर रश्मी शुक्ला फडणवीसांच्या भेटीकरता पोहोचलेले आहेत। 4:30 वाजता राहुल नार्वेकर हे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे निकाल वाचनासंदर्भात सुरुवात करतील, निकाल वाचनास सुरुवात करतील। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी चेतन ननावरे यांच्याकडून। चेतन, रश्मी शुक्ला सागर बंगल्यावर पोहोचलेले आहेत। नक्कीच लागवी ज्या प्रकारची माहिती एकंदरीत समोर येते, कालही या संदर्भातील एक बैठक झालेली होती मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्र्यांमध्ये आणि आता पुन्हा एकदा राज्याचे जे पोलीस महासंचालक आहेत रश्मी शुक्ला या गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी सागर बंगल्यावर दाखल झालेले आहेत। एकंदरीत आमदार अपात्रतेचा निकाल आहे तो 4:30 नंतर वाचण्यास सुरुवात होईल। त्यानंतर पुढील तासाभरामध्ये काही राजकीय प्रतिक्रिया उमटू शकतात आणि याच अनुषंगाने एकंदरीत सुरक्षेची खबरदारीचा उपाय म्हणून रश्मी शुक्ला आहेत त्या देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी दाखल झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे। चेतन, सकाळपासूनच राहुल नार्वेकर यांच्या एकीकडे मॅरेथॉन बैठका सुरू आहेत। सुषमा अंधारे यांचं आताच आपण वक्तव्य सुद्धा ऐकलं, अजितदादांचा राज्याभिषेक होऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जाते। या सगळ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर ही भेट फार महत्त्वाची आहे। एकंदरीतच निश्चितच, कारण ज्या प्रकारचा एकंदरीत हा राज्याचा निकाल आहे या निकालाच्या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर कुठेतरी राजकीय परिस्थिती उद्भवू शकते। म्हणजे एकनाथ शिंदे यांचे आमदार असतील किंवा उद्धव ठाकरे यांचे आमदार असतील हे अपात्र ठरल्यानंतर राज्यातील जी राजकीय परिस्थिती चिघळल्यावरती कुठेतरी उद्रेक होऊ शकतो। कार्यकर्ते आपले तीव्र भावना व्यक्त करून याच पार्श्वभूमीवर रश्मी शुक्ला आहे यांची भेट महत्त्वाची मानली जात आहे, कारण एकंदरीत राज्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याचं काम आहे ते आपण करू असंच काल त्यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलेलं होतं आणि म्हणूनच जर गरज पडल्यास कुठे परिस्थिती चिघळताना दिसल्यास नेमक्या काय उपाययोजना करता येतील या अनुषंगाने गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रश्मी शुक्ला यांच्यामध्ये ही चर्चा झाली। निश्चित चेतन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूण अशा सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।